आणि यानंतर आपण आपल्या पुढच्या बातमीकडे, पुढच्या विषयाकडे वळूया। दिल्लीच्या रस्त्यांवरती दिवसभर कसा गोंधळ होता हे आपण पाहिलंच। कॉकरोच जनता पक्ष असो की त्यांच्या समर्थनात उतरलेले इतर अनेक पक्ष असोत, आज दिल्लीच्या रस्त्यांवरती गर्दी मात्र जोरदार होती आणि गर्दीच्या निशाण्यावरती होतं संसद भवन। म्हणजेच कॉकरोच जनता पक्षाच्या अभिजित दीपकेंनी या संसद भवनासमोर निदर्शनं करण्याची घोषणा केलेली। जंतर मंतर मैदान ते संसद भवन यातलं अंतर आहे जास्तीत जास्त 2 किलोमीटरचं। त्यामुळे आंदोलकांसाठी संसद भवनाचा परिसर अगदीच जवळ होता। पण गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आजच मोर्चा का काढायचा होता, त्याचं कारण होतं आजपासून सुरू होणारं संसदेचं पावसाळी अधिवेशन। देशाच्या संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सकाळी सुरू झालं। आजपासून सुरू झालेलं हे अधिवेशन 25 दिवसांचं आहे। त्यात 19 दिवस कामकाज होणार आहे। त्यातही 3 दिवस राखीव असल्यामुळे ॲक्च्युअल कामकाज आहे फक्त 16 दिवसांचं। आता ही आकडेवारी मी तुम्हाला का सांगते ते थोडंसं समजून घ्या, कारण त्यानंतर मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल। संसदेच्या कामकाजासाठी एका मिनिटामागे जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयांचा खर्च होतो। म्हणजे तासाला अंदाजे 1.5 कोटी रुपये आणि दिवसाला साधारणपणे 9 ते 12 कोटी रुपये। आणि जेव्हा कामकाजच होत नाही तेव्हा पैसे तर वाया जातातच, शिवाय जनहिताची कामं सुद्धा पुढे सरकत नाही। आता पुन्हा एकदा आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनाबाबत, तर दिवसाला 12 कोटींचा खर्च म्हणजे कामकाज सुरळीत चालावं म्हणून तो होत असतो। त्याच पैशांचा चुराडा कसा झाला हे आज देशानं पाहिलं। कारण कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनानुसार नीट पेपर फुटी प्रकरण, राम मंदिरातलं दान चोरी प्रकरण अशा मुद्द्यांवरनं विरोधकांनी चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला। त्यावरनं सरकारकडनं काही प्रतिक्रिया येण्याआधीच दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू झाला। दोन्ही ठिकाणी सभागृहाचं कामकाज कसं वाया गेलं हे आज आपण पाहूयात। सुरुवात करूयात लोकसभेपासून। तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांनी अवघ्या 11 मिनिटात सभागृह तहकूब केलं आणि त्यानंतर ते दिवसभर दिसलेच नाहीत। कारण जेव्हा 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झालं तेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीवरती होते दिलीप सैकिया। मात्र विरोधकांचा आक्रमकपणा पाहता त्यांनी सुद्धा एकदा दोनदा नाही 3 वेळा सभागृह तहकूब केलं। सदन की कार्रवाई 12:30 बजे तक के लिए स्थगित की जाती है। सदन नहीं चलने देंगे। सदन की कार्रवाई 1 बजे तक के लिए स्थगित की जाती है, 1 बजे तक के लिए। अगर आप सदन चलने नहीं देंगे, सदन की कार्रवाई 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है, 2 बजे तक के लिए। त्यामुळे आज दोन्ही सभागृहात कामकाजापेक्षा गोंधळच जास्त दिसला। त्यामुळे किमान उद्या तरी संसदेच्या दोन्ही सभागृहात जनहिताच्या मुद्द्यावरती चर्चा होईल हीच अपेक्षा करूया।